हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. FY BCom बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक या सब्जेक्टचे आपण MCQ व्हिडिओ पाहतो आहोत. सेमिस्टर एक्झाम फर्स्टसाठी मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक या सब्जेक्टमध्ये पॉप्युलेशन अँड सॅम्पल आणि मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी या टॉपिकचे MCQ क्वेश्चन्स जे मोस्ट पॉसिबल क्वेश्चन्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या चॅनलवर आपणाला अकाउंट, कॉस्टिंग, मॅथमॅटिक्स आणि टॅक्सेशन या सब्जेक्टचे खूप सारे थेरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया. आज या व्हिडिओमध्ये MCQ पार्ट सेकंड या सब्जेक्टचा पार्ट फर्स्ट मी यापूर्वीही यूट्यूबला अपलोड केलेला आहे. एसके कॉमर्स क्लासेस संगमनेर, FY BCom सेमिस्टर फर्स्ट, बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक सेमिस्टर फर्स्ट. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पॉप्युलेशन अँड सॅम्पल हा टॉपिक, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड मेजर्स ऑफ डिस्पर्शन. An aggregate of object or individual under study is called. म्हणजे आपण ऑब्झर्वेशन साठी जेवढे काही इलेमेंट जे आपण ऑब्जेक्ट घेतो, ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे स्टॅटिस्टिक मध्ये, त्यांना काय म्हणतात? स्टॅटिस्टिक, मॅथमॅटिक्स, पॉप्युलेशन का सॅम्पल? मित्रांनो, जे सर्व इलेमेंट आहे त्यांना आपण पॉप्युलेशन असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी, दिस इज आवर आन्सर. सेट ऑफ quantitative and qualitative characteristic of each member are collectively called as. क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आणि दर्जात्मक जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्यांना कलेक्टिव्हली काय म्हणतात? सॅम्पल, स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन, सेन्सस का रँडम पॉप्युलेशन? इट्स व्हेरी गुड. स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन इज करेक्ट आन्सर. असे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. एनी पार्ट ऑफ पॉप्युलेशन और फ्रॅक्शन ऑफ पॉप्युलेशन टेकन फॉर ऑब्झर्वेशन अंडर स्टडी इज कॉल्ड. पॉप्युलेशन मधला काही पार्ट जो आपण अभ्यासासाठी घेतो त्याला काय म्हणतात असा प्रश्न आहे. पॉप्युलेशन म्हणतात, सॅम्पल म्हणतात, सिलेक्शन का ऑब्झर्वेशन? यस, व्हेरी गुड. संपूर्ण पॉप्युलेशन म्हणजे आपण सगळ्या घटकांचा अभ्यास करणं शक्य नसतं. त्यावेळेला काही पार्ट घेतला जातो त्याला सॅम्पल असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आन्सर. त्यानंतर मेंबर्स और एलिमेंट ऑफ पॉप्युलेशन आर कॉल्ड. जे एलिमेंट आहे पॉप्युलेशन मधले त्याला काय म्हटलं जातं? पॉप्युलेशन, रँडम, सॅम्पलिंग युनिट का डाटा? येस, व्हेरी गुड. त्या प्रत्येक घटकाला आपण सॅम्पलचं युनिट असं म्हणतात. म्हणजे सॅम्पलिंग युनिट ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. अ क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक लाईक नॅशनॅलिटी, रिलिजन, ग्रेड इन एक्झामिनेशन, ब्लड ग्रुप इज कॉल्ड. जे क्वालिटेटिव्ह आहे, दर्जात्मक, गुणात्मक, संख्येमध्ये मोजता येत नाही, त्याला काय म्हटलं जातं? ॲट्रिब्यूट, सॅम्पल, व्हेरिएबल का ऑब्झर्वेशन? इट्स व्हेरी गुड. पहा, करेक्ट आन्सर आहे ॲट्रिब्यूट. म्हणजे ऑप्शन ए. जे मोजता येतात ते व्हेरिएबल असतात आणि जे मोजता येत नाही ते ॲट्रिब्यूट असतात. म्हणजे जे क्वालिटेटिव्ह, इथे क्वालिटेटिव्ह आहे, ॲट्रिब्यूट आहे, आणि क्वांटिटेटिव्ह असेल तर मग मात्र आपले व्हेरिएबल असले असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A variable taking only particular value is called as.
पर्टिक्युलर व्हॅल्यू असते त्याला. रॅन्डम व्हेरिएबल, ॲट्रिब्यूट, डिस्क्रीट व्हेरिएबल आणि व्हेरिएबल. पहा, जो पर्टिक्युलर व्हॅल्यू दाखवतो, म्हणजे उदाहरणार्थ 5,000 रुपये किमतीचे किती मोबाईल आहेत, अशा पद्धतीचे एक 5,000 म्हणजे त्याला रेंज नसते किंवा त्याचं क्लासिफिकेशन केलेलं नसतं. अशा व्हेरिएबलला आपण डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन. A variable taking all possible values in certain range is called as. All possible values, सगळ्या पॉसिबल व्हॅल्यू घेतलेल्या असतात, त्याला कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणतात, डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणतात, रॅन्डम व्हेरिएबल म्हणतात का पॉप्युलेशन म्हणतात? येस, व्हेरी गुड. कंटिन्युअस व्हेरिएबल, ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. Dash dash is a relative term which is taken from sources like office, records, bulletins, reports, etc. ही रिलेटिव्ह टर्म आहे जी दुसऱ्या सोर्स मधून आपण कॉपी करतो किंवा ती पाहून आपण कलेक्ट करतो. पॉप्युलेशन, व्हेरिएबल, प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा. प्रायमरी डाटा हा आपण बाय ओरिजिनल इंटरव्ह्यू किंवा फर्स्ट डाटा असतो तो त्याला ओरिजिनल डाटा म्हणतात आणि ओरिजिनल डाटावरून कॉपी केलेला असतो. दुसऱ्या याच्यातून कॉपी करून घेतलेला डाटा असतो त्याला आपण सेकंडरी डाटा म्हणतो. म्हणजे इथे ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे, सेकंडरी डाटा. डॅश डॅश मे बी अ रिझल्ट ऑफ सर्वे ऑर इन्क्वायरी कंडक्टेड. पहा, मी आता जस्ट सांगितलं, सर्वे करून जो डाटा मिळवला जातो त्याला काय म्हणतात? सॅम्पलिंग म्हणतात, प्रायमरी डाटा, स्टॅटिस्टिक, करंट, सेकंडरी डाटा. इट्स गुड आन्सर. प्रायमरी डाटा जो सर्वे किंवा इन्क्वायरी करून मिळवला जातो. बी ऑप्शन करेक्ट. In dash dash method, first element is selected at random from the population. It is recorded, studied completely and then replaced back. म्हणजे काही एलिमेंट घेतल्यानंतर त्यावरती स्टडी करून तो पुन्हा रिप्लेस केला जातो. त्याला काय म्हटलं जातं पहा? पॉप्युलेशन, सॅम्पल, SRSWOR का SRSWR. आता SRSWOR म्हणजे काय हे पण आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इथे रिप्लेस बॅक आहे म्हणजे विथ रिप्लेसमेंट, म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. नेक्स्ट, प्रायमरी डाटा इज ऑल्सो कॉल्ड. प्रायमरी डाटाला आणखी काय नाव आहे? सॅम्पल, रॉ डाटा, व्हेरिएबल का सेकंडरी डाटा? प्रायमरी डाटाला रॉ डाटा किंवा ओरिजिनल डाटा असं म्हणतात. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. द फुल फॉर्म ऑफ SRSWOR. फुल फॉर्म: सेम रेअर सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट, सिंपल रेंज सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट आणि सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आन्सर असेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द एंटायर प्रोसेस ऑफ मेकिंग आयडेंटिकल अँड नॉन ओव्हरलॅपिंग ग्रुप्स ऑफ ऑब्झर्वेशन अकॉर्डिंग टू सिमिलॅरिटीज आर कॉल्ड इज कॉल्ड. ऑप्शन पाहूया: सॅम्पलिंग, डिस्ट्रीब्युशन, क्लासिफिकेशन आणि इन्व्हेस्टिगेशन. मित्रांनो, आयडेंटिकल नॉन ओव्हरलॅपिंग ग्रुप्स ऑब्झर्वेशन्स म्हणजे आपण त्याचा ग्रुप करतो त्याला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर हियर. इन डॅश डॅश each unit of population is given an equal chance of being selected. प्रत्येक घटकाला सारखी संधी मिळते त्याला काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, सेकंडरी डाटा, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग का पॉप्युलेशन? मित्रांनो, सर्वांना सारखीच संधी मिळते म्हणजे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग आहे. ऑप्शन सी करेक्ट आन्सर असेल. ओके. quantitative characteristic which change its value
लाईक वेट ऑफ पर्सन एक्झामिनेशन मार्क इज कॉल्ड. तुम्हाला अगोदरही सांगितलं, हे जे एक्झाम्पल दिले हे संख्येमध्ये मोजता येणारे आहेत. म्हणजे याचा आन्सर काय येईल? सॅम्पल, व्हेरिएबल, ऑब्झर्वेशन आणि ऍट्रिब्यूट. सॅम्पल आणि ऑब्झर्वेशन तर नाही, व्हेरिएबल जे मोजता येतात आणि ऍट्रिब्यूट जे मोजता येत नाहीत. म्हणजे इथे आन्सर येईल व्हेरिएबल, ऑप्शन बी. डॅश डॅश इज कलेक्ट बाय डायरेक्ट पर्सनल इन्व्हेस्टिगेशन और इंटरव्यू. ऑप्शन पहा, प्रायमरी डाटा, सेकंडरी डाटा, डिस्ट्रीब्युशन, क्लासिफिकेशन. पर्सनल इन्व्हेस्टिगेशन म्हणून कलेक्ट केला जातो तो प्रायमरी डाटा असतो, त्यालाच ओरिजिनल डाटा किंवा रॉ डाटा असं म्हणतात. In dash dash method of classification, upper limit of class is not the same as the lower limit of next class. Upper limit हे next classच्या सेम नसतं लोअर लिमिट सारखं. एक्सक्लुझिव्ह, इन्क्लुझिव्ह, कंबाईन आणि डिस्क्रीट. जे एक्सक्लुझिव्ह असतं त्यामध्ये अगोदरच्या क्लासचं अप्पर लिमिट आणि नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट हे सेम असतं, आणि इन्क्लुझिव्ह मध्ये अगोदरच्या क्लासचं अप्पर लिमिट आणि नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट हे सेम नसतं. बघूया एक्सक्लुझिव्ह इज आन्सर. इफ द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आर 0 to 20, 20 to 40, 40 to 60 अँड सो ऑन, दिस इज डॅश डॅश. बघा या ठिकाणी पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट हे दुसऱ्या क्लासच्या लोअर लिमिट सेम आहे. ऑप्शन पाहू, इन्क्लुझिव्ह मेथड, एक्सक्लुझिव्ह मेथड, डिस्क्रीट मेथड का प्रायमरी मेथड. मित्रांनो याचा आन्सर एक्सक्लुझिव्ह मेथड म्हणजे ऑप्शन बी असा असेल. The two numbers designating the class interval are as called. जे डिझायनेटिंग करतात म्हणजे जे दोन नंबर सांगतात अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट म्हणतात त्याला काय म्हणतात असाच प्रश्न आहे. फ्रिक्वेन्सी म्हणतात का व्हेरिएबल म्हणतात, क्लास बाउंड्रीज म्हणतात का क्लास लिमिट्स म्हणतात. तर त्याला क्लास लिमिट म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. ओके. The dash dash are the numbers up to which the actual magnitude of observation in the class can extend. जे क्लासचे ऍक्च्युअल मॅग्निट्यूड आपण सांगू शकतो त्याला काय म्हणतात? क्लास लिमिट, क्लास इंटरवल, क्लास बाउंड्रीज का मिड व्हॅल्यूज. मित्रांनो याचा आन्सर क्लास बाउंड्रीज असा आहे. The class boundaries are also called, क्लास बाउंड्रीला काय म्हणतात? क्लास इंटरवल, एक्सटेंडेड लिमिट्स, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन का मिड व्हॅल्यू. एक्सटेंडेड लिमिट्स म्हणजे वाढवलेल्या. क्लास बाउंड्रीज तुम्हाला माहिती आहे पॉइंट मध्ये असतात बऱ्याच वेळेला, तर एक्सटेंडेड लिमिट इज आन्सर. डॅश डॅश इज द सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे कसलं सूत्र आहे पहा. अरिथमेटिक मीन, मीडियन, मोड आणि ऑल ऑफ द अबव. तर सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे संख्यांची बेरीज करून भागिले किती संख्या आहे ते करणं, हे आपण मीन काढताना म्हणजे याचा आन्सर ए अरिथमेटिक मीन असं येईल. डॅश डॅश इज द व्हॅल्यू ऑफ मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन इन द डाटा व्हेन the observation are arranged in increasing or decreasing order of their values. खालीलपैकी कोणतं मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन आहे? अरिथमेटिक मीन, मीडियन, मिड व्हॅल्यू आणि मोड. मित्रांनो मिडल मोस्ट आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मीडियन मध्ये लिहितो म्हणजे याचा आन्सर मीडियन असा असेल. ऑप्शन बी. The observation with maximum frequency or the most repeated observation is called as. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असते, जास्तीत जास्त वेळेला आकडा कोणता जो येतो त्याला आपण काय म्हणतो? अरिथमेटिक मीन, मीडियन, मिड व्हॅल्यू का मोड. बहुलक म्हणतात याला मराठीमध्ये. व्हेरी गुड. मोड इज आन्सर. ऑप्शन डी. फाइंड द मोड फ्रॉम द गिवन डाटा. तुम्हाला डाटा दिलेला आहे यामधून मोड कोणता, कोणती संख्या तुम्हाला जास्त वेळा दिसते पहा. 32, 34, 35.5 आणि 29. इट्स व्हेरी गुड. मला वाटतं
34 या ठिकाणी 3 वेळा दिसतात, म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आन्सर असावं. यस. डॅश डॅश कॅनॉट बी डिटरमाइन ग्राफिकली. खालीलपैकी कोणतं ग्राफिकली काढलं जात नाही, त्याचा ग्राफ बनवू शकत नाही. अरिथमेटिक मीन, मीडियन, मिड व्हॅल्यू आणि मोड. मीडियन आणि मिड व्हॅल्यू आपल्या पुस्तकामध्ये ग्राफिकली प्रेझेंट केलेला आहे, पण अरिथमेटिक मीन नाही. त्यामुळे ऑप्शन अरिथमेटिक मीन असा असेल. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज फॉर्म्युला टू फाइंड मीन. मीन शोधण्याचा फॉर्म्युला कोणता आहे पहा. सम ऑफ एफ डिवाइड बाय सम ऑफ एफ एक्स, सम ऑफ एफ एक्स डिवाइड बाय 100, सम ऑफ एफ एक्स डिवाइड बाय सम ऑफ एफ, आणि सम ऑफ एफ एक्स इंटू 100 डिवाइड बाय एक्स. खालीपैकी कोणता फॉर्म्युला करेक्ट आहे. एस. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. The mean square deviation of observation from the arithmetic mean is called. mean square deviation त्याला काय म्हणतात. arithmetic mean म्हणतात, median म्हणतात, का स्टँडर्ड डेविएशन म्हणतात, का व्हरायन्स म्हणतात. ज्या वेळेला मीन स्क्वेअर असतो तो व्हरायन्स असतो, आणि स्क्वेअर रूट असतो तेव्हा स्टँडर्ड डेविएशन असतो. म्हणजे इथे आन्सर व्हरायन्स असेल. त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न राहिलेत पहा. The difference between highest observation and lowest observation is. हायेस्ट आणि लोएस्ट ऑब्झर्वेशन मधला फरक त्याला काय म्हटलं जातं. डेविएशन, मीडियन, व्हरायन्स का रेंज. इट्स व्हेरी गुड. ऑप्शन डी रेंज इज करेक्ट आन्सर. रेंज म्हणजे h मायनस s. द पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हरायन्स इज कॉल्ड. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ज्या वेळेला पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट, डेविएशन, मीडियन, स्टँडर्ड डेविएशन का अरिथमेटिक मीन. पहा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे स्टँडर्ड डेविएशन. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक.